श्रोतेहो नमस्कार. परिसर या कार्यक्रमामध्ये ऐकूया नेटकं स्वच्छतागृह एक मूलभूत गरज याविषयी प्राची पाठक यांनी दिलेल्या माहितीचा तिसरा भाग. पूर्वीच्या घरांमध्ये शौचालयाची खोली घरापासून दूर कुठेतरी असायची. अनेक ठिकाणी प्रातर्विधीसाठी आजही लोक चक्क वावरात जातात. कुठे शौचालय हे घराच्या बाहेर किंवा मागच्या बाजूने बांधलेलं असतं. फ्लॅटमध्ये कमीत कमी जागेत शौचालय बसवलेलं दिसतं. चाळीच्या इमारतीच्या एखाद्या कोपऱ्यात अडगळीसारख्या वाटणाऱ्या जागेत एकत्रच अनेक शौचालयं बांधलेली दिसतात. भारतात साधारण 20-30 वर्षापूर्वीपर्यंत मध्यम वर्गातील बहुतांश घरांमध्ये जुन्या पद्धतीचं भारतीय टॉयलेट भांडं बसवलेलं असायचं. नंतर सार्वजनिक शौचालयात कमोडचं भांडं वरचेवर दिसू लागलं. कमोड कसे वापरावेत, त्याची स्वच्छता कशी राखावी हे मूलभूत ट्रेनिंग किंवा माहिती न मिळताच हे भांडं सार्वजनिक स्वच्छतागृहांमध्ये बसवलं जाऊ लागलं. त्यामुळे कमोडचा तिरस्कार करणाऱ्यांना भरपूर नवीन मुद्दे मिळाले. कमोड फ्लश नीट न करणं, त्याच्या कडांवर घाण असणं, त्याची रिंग न टाकता कमोड वापरणं असे विविध प्रकार दिसू लागले. कमी दर्जाचं कमोड बसवणं, त्यात होणारी पाण्याची नासाडी, त्यातून पसरू शकणारे रोग याबद्दल खुसफुस देखील होऊ लागली. कमोडची स्वच्छता ठेवायला मुळात त्याचा वापर कसा करावा हे समजून घ्यायला आपण कमी पडतोय हे जरा लक्षात घेऊ. या अज्ञानातूनच मग काही ठिकाणी लोक चक्क कमोडवरच भारतीय भांड्यासारखं चढून बसू लागले आणि आपला कार्यभाग साधू लागले. असे वेगवेगळे अनोखे प्रकार आपल्या आजूबाजूला घडताना दिसू लागले. या सर्व मुद्द्यांमध्ये तथ्य आहेच, परंतु त्यांना माहितीच्या अभावाची जोड देखील आहे. एक सवय पूर्णतः बदलणं सोपं नसतंच. त्यामुळे कमोडच्या ह्या सार्वजनिक ठिकाणच्या वाढत्या बेजबाबदार वापराने कमोडविषयी एक किळस लोकांच्या मनात निर्माण झाली. जिथे भारतीय पद्धतीचं नेहमीच्या सवयीचं शौचालय देखील सार्वजनिक ठिकाणी स्वच्छ राहत नाही, तिथे सवयीचं नसलेलं कमोड स्वच्छ ठेवणं हे आव्हानात्मकच असतं. काहींना त्यावर बसल्यावर प्रेशर येत नाही. त्यामुळे असे कमोड हॉटेलांमध्ये, ऑफिसेसमध्ये असतील तर गैरसोयीचे वाटतात. हे आणि असे सर्व मुद्दे अजून पुढची काही वर्ष आपण चर्चेत ठेवूच. कारण कमोड कसं वापरावं, त्यातही पाणी कसं वाचवावं, आपली सोय कशी करून घ्यावी हे आपण नीट समजून घेतलेलं नाही. स्वच्छ, नेटके आणि कोरडे असे शौचालय असू शकतात हे आपण सार्वजनिक ठिकाणी आज तरी फारसं अनुभवलेलं नाही. शौचालयाच्या सोयीबद्दल विषय निघाला की भारतीय भांडं श्रेष्ठ की कमोड भारी यात तावातावाने चर्चा करणारे गट पडतात. काय ती पाश्चात्य फॅडं, आपले भारतीय भांडेच श्रेष्ठ असा एक गट असतो. पण ते त्यांचा त्यांना मान्य असलेला पर्याय देखील स्वच्छ, कोरडा, प्रसन्न, उजेडी ठेवत नसतात. चटकन उरकून यायची खोली असंच शौचालयाकडे बघितलं जातं. दुसरीकडे कमोडवाला गट केवळ म्हातारपणी खाली बसता येत नाही म्हणून कमोड बसवलं असं म्हणतो. पाणी कमी फ्लश करणारे कमोड मॉडेल्स आलेत की आता बाजारात. एखादी गोष्ट आपल्याला सोयीची आहे, आरामदायी आहे, ती स्वच्छ कोरडी राखून वापरली तर कमी पाणी नासणारी आरामदायी सोय असते हे आपण पूर्णपणे नाकारत असतो. स्वच्छतागृह आणि आपलं वर्तन याचा आपल्या मनातच एक आढावा घेऊया. तरच स्वच्छतागृहांचा वापर हा जास्त जबाबदारीने होईल. नेटकं स्वच्छतागृह एक मूलभूत गरज. प्राची पाठक यांनी दिलेल्या माहितीचा चौथा भाग आपण ऐकणार आहोत उद्याच्या भागात. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं रोहिणी पाटील यांनी आणि सादरकर्त्या होत्या ज्योत्स्ना केतकर. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.